हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी कथा। तर चला आपण कथेला सुरुवात करूया। कोवळ्या सरी भाग 1 हे आहे कथेचं नाव। कथेचं नाव आहे कोवळ्या सरी भाग 1। पहिला दिवस न झालेला अपघात। नुकतीच थंडी पडू लागली होती। शनिवार सकाळची शाळा म्हणून सगळे नेहमीपेक्षा उत्साहात होते। रोजच्या प्रमाणे सौरभ, सारंग आणि गौरव शाळेत येऊन पोचले होते। वर्गात दप्तर ठेवून कधी एकदा बाहेर इतर मित्रांमध्ये जॉईन असं सगळ्यांना वर्गात दप्तर ठेवून कधी एकदा बाहेर इतर मित्रांमध्ये जाईन असं सगळ्यांना झालं होतं। सगळेच वर्गाबाहेर पडले। सगळ्यात शेवटी सौरभ होता। तो वर्गाबाहेर पडता पडता पायरीवर थोडा रेंगाळला आणि समोर असलेल्या गौरवला म्हणाला, गौऱ्या, मी 2 मिनिटात आलो। अबे, हे माझे पेन खिशात राहिलं आहे, तेवढं दप्तरात ठेवून येतो। नाहीतर पीटी करताना पडायचा आणि घरी शिव्या खाव्या लागायच्या। मागे न पाहता गौरव लवकर ये बे, नाहीतर उशिरा आला म्हणून तुला इथे फक्त शिव्या नाही तर शिक्षा होईल। त्याला बाहेर जाण्याची घाई होती। सौरभ मागे वळला आणि भरभर पावले टाकत आपल्या बाकाकडे गेला। त्याने भरकन दप्तर उचलले आणि बाकावर आडवे ठेवले। समोरची चैन उघडून त्याने पेन आत ठेवले। चैन बंद केली आणि दप्तर जागेवर ठेवून तो पुन्हा वर्गाबाहेर पडण्यासाठी 2 बाकांच्या रांगेतून दरवाजाकडे वळला। इतक्यात त्याला दरवाजातून एक मुलगी आत येताना दिसली। ती इतक्या झपाझप पावलं टाकत आत शिरली की तिला वर्गाबाहेर पडणाऱ्या सौरभची पुष्टीशीही कल्पनाही नव्हती। पण सौरभचे पूर्ण लक्ष होते, त्यामुळे तो बेंचला खेटून क्षणभर उभा राहिला आणि त्याने होणारी टक्कर टाळली। बाकाला खेटून उभा राहिल्यामुळे बाक थोडा आत सरकला आणि त्याचा आवाज झाला। सौरभला त्या आत येणाऱ्या मुलीचा चेहरा नीट दिसला नाही, कारण तिने चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळला होता। चेहरा नीट दिसला नसला तरी ही मुलगी आपल्या वर्गातली नव्हती याची त्याला खात्री होती। पण तिच्या परफ्यूमचा किंवा पावडरचा एक मोहक दरवळत वर्गात पसरला आणि सौरभही त्यात पुरता गोंधळला होता। त्या बाकाच्या आवाजाने ती आत येणारी मुलगीही भानावर आली। तिच्या लक्षात आलं होतं की चालताना तिचं लक्ष नव्हतं। स्कार्फ काढून आपल्या काळ्याभोर केसांना सावरत आणि मागे वळत तिने सॉरी म्हटलं आणि ती शेवटच्या बेंचकडे गेली। चालताना तिचं लक्ष नव्हतं। स्कार्फ काढत आपल्या काळ्याभोर केसांना सावरत आणि मागे वळत तिने सॉरी म्हटलं आणि ती शेवटच्या बेंचकडे गेली। सौरभ फारसं काही झालं नाही अशा आविर्भावात वर्गातून बाहेर पडला। आधी या मुलीला त्याने कधीच वर्गात पाहिलं नव्हतं। ही मुलगी कोण असा प्रश्न त्याच्या डोक्यात घोळत होता। तिची ती चालण्याची लकब, ते स्कार्फ काढणं, सॉरी म्हणणं आणि तिचा तो सुगंध
का कुणास ठाऊक का कुणास ठाऊक पण हे सगळं सौरभच्या दृश्य स्मृतीत व्हिज्युअल मेमरीत कोरलं गेलं. सौरभच्या दृश्य स्मृतीत व्हिज्युअल मेमरी कोरलं गेलं. पुढच्या 5च मिनिटात शाळेची घंटा वाजली. प्रार्थनेसाठी सारी मुले रांगेत उभी राहिली. शनिवार असल्यामुळे प्रार्थनेनंतर लगेच ड्रिल किंवा पीटीची सुरुवात झाली. सौरभ ज्या ओळीत उभा होता त्याच्या पलीकडे मुलांची शेवटची रांग होती. त्या रांगेत कमी मुले असल्याने इतर रांगाच्या तुलनेत ती छोटी होती. त्या पलीकडचे मुलीची पहिली रांग होती आणि त्याच रांगेत शेवटी सावनी, जिला सौरभने मगाशी वर्गात पाहिले होते. उभी होती. थोडक्यात सांगायचे तर सौरभ आणि सावनी वेगवेगळ्या रांगांमध्ये साधारणतः एकाच समांतर रेषेत उभे होते. सौरभ आणि सावनी वेगवेगळ्या रांगांमध्ये साधारणतः एकाच समांतर रेषेत उभे होते. पण याची त्या दोघांनाही पुष्टीशी कल्पना नव्हती. ड्रिल सुरू होऊन 3 ते 4 प्रकार झाले होते. तितक्यात पीटीच्या शिक्षकांनी प्रकार बदलण्याची सूचना दिली आणि नवीन प्रकाराला सुरुवात झाली होती. एक पाय समोर, दोन्ही हात समोर, ताठ आणि कमरेतून एकदा उजवीकडे वळायचे आणि मग पुन्हा हात पाय मूळ स्थितीत आणत दुसऱ्या पायाने डावीकडे वळायचे. अशी ती ड्रिल होती. गंमत अशी झाली की सौरभने उजवीकडे वळायच्या ऐवजी चुकून डावीकडे वळला. डावीकडे वळताच त्याच्या अगदी समोर त्याला सावनी दिसली. त्याचे लक्ष अचानक तिच्या गळ्यातल्या त्या लाल निळ्या स्कार्फकडे गेले आणि त्याच्या लगेच लक्षात आले की मगाशी वर्गात ज्या मुलींशी आपली टक्कर होणार होती ती हीच. दोघांची नजरानजर झाली. क्षणभर सौरभ आपले भान हरपला होता. त्याचे लक्ष सावनीच्या केसाकडे गेले. मानेवर मोकळे असलेले तिचे केस हलक्याशा वाऱ्याने हलत होते. गोल डोळे, सरळ नाक, रेखीव भुवया आणि सावळा रंग. तिचे डोळे आणि नजर सर्वच शार्प होते. याआधी सौरभने कोणत्याही मुलीला इतक्या जवळून आणि अशा नजरेने पाहिले नव्हते. सावनीची अवस्थाही काही वेगळी नव्हती. अचानक असा सौरभ समोर दिसल्याने ती देखील थोडी गोंधळलेली होती. त्याचा गोरा वर्ण, रुंद कपाळ, कपाळावर रुळणारे केस, टपोरे गोल डोळे, सरळ नाक आणि मजबूत बांधा. सावनी त्याच्याकडे पाहतच राहिली. त्या दोघांचेही क्षणभर भान हरपले होते. तितक्यात मुलींच्या ओळीत थोडी खसखस पिकली होती. सौरभ चुकीच्या बाजूला वळल्यामुळे काही मुलींना आपलं हसू आवरता आलं नव्हतं. पण
त्या हसण्याच्या आवाजाने सौरभ आणि सावनी भानावर आले होते. सावनीलाही थोडे हसू आले, पण न हसतानाही तिच्या भावना तिच्या डोळ्यातून स्पष्ट व्यक्त झाल्या होत्या. हे सर्व इतके अचानक आणि क्षणार्धात घडले की सौरभला सावरण्याची संधीच मिळाली नव्हती. मात्र भानावर आल्यावर त्याने आपली चूक सुधारली आणि पटकन उडी मारून तो विरुद्ध बाजूला वळला. या प्रकारामुळे दोघेही ओशाळलेले होते. संपूर्ण शाळेसमोर हा प्रसंग घडल्याने ते दोघेही सर्वांच्या नजरेत आले होते. दोघांच्याही अंगावर शहारे मात्र नक्कीच आले होते. पहिला तास सहसा गणिताचाच असायचा, पण वर्गशिक्षक व गणिताच्या गंदे सरांबरोबर बायोलॉजीच्या देशपांडे मॅडम ही वर्गावर आल्या होत्या. दोघे शिक्षक वर्गात आले तशी सगळी मुलं आपल्या जागेवर उठून उभी राहिली. गंदे सरांनी सगळ्यांना खाली बसण्यास खुणावले, पण वर्गात एकच कुजबूज होती. सरांबरोबर देशपांडे मॅडम का आल्या आहेत? मुलींच्या बाकावर सुद्धा एक वेगळीच कुजबूज सुरू होती. ही नवी मुलगी कोण आणि दिवाळी संपून शाळा सुरू झाली त्याला 2 आठवडे झाले. अर्धवर्ष संपल्यावर मध्येच कोण आलं? इतक्यात गंदे सरांनी सगळ्यांना उद्देशून म्हटलं, 2 सूचना आहेत. तेवढ्यात गंदे सरांनी सगळ्यांना उद्देशून म्हटलं, 2 सूचना आहेत. नंबर 1 सूचना, आज आपल्या वर्गात सावनी पिंगळे ही नवीन विद्यार्थिनी आली आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की लवकरच नागपूरजवळ 3 ते 4 मोठाली काम होणार आहेत. जसं खोशीगुर्द धरणाचं काम सुरू होतं आहे, पारडी नाक्याजवळ एक मोठा पूल होतो आहे व इतर अनेक छोटी मोठी काम होणार आहेत. गोदीखुर्द धरणाचं काम सुरू होत आहे, पारडी नाक्याजवळ एक मोठा पूल होतो आहे व इतर अनेक छोटी मोठी काम होणार आहेत. यासाठी तिच्या वडिलांची या सगळ्या कामांचे सर्वाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. मंजू, तू मॉनिटर आहेस मुलींची. सावनी वर्गात नवीन आहे, तेव्हा तिला काय हवं नको ते पहा. मंजू फारशी कोणाला आवडत नसे. एकतर ती फार फटकळ होती, हुशारही होती. वर्गातल्या 1ल्या ते 3ऱ्या क्रमांकात तिचा नंबर असायचाच. पण सरांनी नाव घेऊन सांगितल्यामुळे तिला सावनीला मदत करण्यापलीकडे काही इलाज नव्हता. सर पुढे म्हणाले, तिच्या वडिलांना मी स्वतः ओळखतो. तिच्या वडिलांना मी स्वतःच ओळखतो. त्याचा सगळा परिवार शहरात नवीन आहे, तेव्हा सगळ्यांनी तिला समजून घ्या. सावनी, पटकन तुझी ओळख करून दे. सावनी उठून उभी राहिली. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज सावनी पिंगळे.
IVR प्रिंटिंग UP इन जयप्रकाश नगर. थँक्यू. तिने इंग्रजीतून ओळख करून दिली. तिने इंग्रजीतून ओळख करून दिल्यामुळे मुलामुलींमध्ये बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता 87 ते 88 साली नागपुरात मराठी वातावरणाच्या शाळेत इंग्रजीत कोण आता 87 ते 88 साली नागपुरात मराठी वातावरणाच्या शाळेत इंग्रजीत कोणी ओळख करून दिली तर त्याची किंवा तिची गणना आगाऊ म्हणून होईल. तिची आणि त्याची तुलना आगाऊ म्हणून होईल. इकडे तिने नाशिक म्हटल्याबरोबर देशपांडे मॅडमचा चेहरा फारच खुलला. इकडे तिने नाशिक म्हटल्याबरोबर देशपांडे मॅडमचा चेहरा फारच खुलला. सौरभ मनात अच्छा, ती मगाशी वर्गात आलेली आणि मी ड्रिल करताना चुकलो तेव्हा दिसली ती सावनी काय? सौरभ मनातल्या मनात बोलतो, अच्छा, ती मगाशी वर्गात आलेली आणि मी ड्रिल करताना चुकलो तेव्हा दिसलेली ती सावनी काय? आता नंबर 2ची सूचना. बरं, आता दुसरं. देशपांडे मॅडमनी मला विनंती केली होती की त्याचं सिलेबस थोडं मागे आहे तर आज पहिला तास आणि दुसराही तास जो देशपांडे मॅडमचाच असतो त्या घेतील. इतकं बोलून सर बाजूला वळून देशपांडे मॅडमशी हळू आवाजात काहीतरी बोलले. देशपांडे मॅडमचाच असतो त्या घेतील. इतकं बोलून सर बाजूला वळून देशपांडे मॅडमशी हळूच आवाजात काहीतरी बोलले आणि वर्गाबाहेर पडले. देशपांडे मॅडमांनी वर्गाचा ताबा घेतला. सावनी, मी पण नाशिकचीच बरं का, म्हणजे अगदी नाशिक. नानाही त्र्यंबकची, पण आता त्र्यंबकला आमचं कोणी नाही. नानाही त्र्यंबकेश्वरला असायचे, पण आता त्र्यंबकेश्वरला आमचं कोणीही नाही. माझा भाऊ अजय बोरकर गोविंदनगरला राहतो, नाशिकला. देशपांडे मॅडम म्हणाल्या. सावनीला खूपच आनंद झाला होता. सावनी म्हणाली, मॅडम, म्हणजे आमचं घर आहे ते. सावनी म्हणाली, मॅडम, म्हणजे आमचं घर आहे ते अजूनही. देशपांडे मॅडम, अरे वा, तू भेट मला क्लासनंतर. नाहीतर बाकीचे आता म्हणतील, बरं आहे, एक्स्ट्रा क्लास ही घेतात आणि बोलत बसतात. देशपांडे मॅडम, अरे वा, तू भेट मला क्लासनंतर. नाहीतर बाकीचे आता म्हणतील, बरं आहे, एक्स्ट्रा क्लास ही घेतात आणि बोलत बसतात. वर्गात जरा खास करून मुलीमध्ये बहुधा सगळ्यांची तोंड वाकडी झाली. मुलीमध्ये कोणीतरी कमेंटही पास केली. इंग्लिश का फाकते आहे ही इतकी. सावनीसाठी इंग्रजी खूप नैसर्गिक होती. ती लहानपणापासून कॉन्व्हेंट शाळेत शिकली होती, जिथे सगळे शाळेत इंग्लिशमध्ये बोलायचे. पण इथे सरस्वती विद्या मंदिरात सगळंच मराठी वातावरण होतं. सावनीला अजून थोडा त्रास सहन करावा लागणार होता. कुठल्याही शाळेत, कुठल्याही वर्गात कोणी नवीन आलं की जो थोडा त्रास होतो तो तिलाही सहन करावा लागणार होता. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची स्टोरी? तर कमेंट करून नक्की सांगा. खूप दिवसानंतर आज मी स्टोरी म्हणजे अपलोड करत आहे, त्याच्यामुळं काही जर चुकलं असेल तर माफ करा. नेक्स्ट टायमाला याच्यापेक्षा छान अशी स्टोरी वाचली जाईल. धन्यवाद.